महावितरण के लापरवाह कार्यप्रणाली के खिलाफ सुलभाताई गायकवाड़ आक्रामक अधिकारियों को घेरा। भाजपा विधायक गणपत गायकवाड़ की पत्नी सुलभाताई गायकवाड़ ने महावितरण की लापरवाही के खिलाफ आक्रामक रुख अपनाते हुए अधिकारियों को जमकर फटकार लगाए। गणपत गायकवाड़ के विधानसभा क्षेत्र में आज शिले, मानेरे और उल्लासनगर कैंप 4 के नागरिक पिछले कुछ महीनों से बिजली समस्याओं से जूझ रहे हैं। इन समस्याओं के विरोध में आज सुलभा गायकवाड़ और भाजपा पदाधिकारियों ने महावितरण के कार्यालय में धावा बोला। सुलभा गायकवाड़ ने अधिकारियों को नागरिकों की समस्याओं को हल करने में विफलता के लिए कड़ी चेतावनी दी। उन्होंने स्पष्ट किया कि यदि समस्याओं का समाधान नहीं किया गया तो गणपत गायकवाड़ स्टाइल में जवाब दिया जाएगा। इस दौरान आशिले, मानेरे और उल्लासनगर के नागरिकों ने भी अधिकारियों के सामने अपनी बिजली समस्याओं की लंबी सूची प्रस्तुत की। ये कदम नागरिकों की परेशानियों को सुनने और हल निकालने की दिशा में एक महत्वपूर्ण प्रयास माना जा रहा है। नेहमी सारखी लाईट जात असते, त्यामुळे नागरिकांना पाणी भेटत नाही। विद्युत समस्याबद्दल नागरिक तक्रार घेऊन महावितरणाच्या कार्यालयामध्ये गेले असता तेथील कर्मचारी त्यांना उडवडीचे उत्तरे देऊन अक्षरशः हकलून लावतात। नाही नागरिकांना जास्त विद्युत बिल येत आहे, त्यावरची सुद्धा उपाययोजना करणे आवश्यक आहे। यावर काही लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाही तर आम्ही तुम्हाला जबाबदार आंदोलन करू। तुम्ही किती दिवसामध्ये वरील समस्या सोडवणार याचे लेखी उत्तर देण्यात यावे। आता एवढा आमच्या प्रश्नांचे उत्तर द्या तुम्ही, काय ते करा लवकर। 45 मिनिटांसाठी पाणी येतं आणि सगळ्यांच्या मोटर एकत्र चालू झाल्या की बरोबर पुणे मोटेलच्या समोरील डीपी मध्ये फ्यूज उडतो। सकाळी फोन केला, अरे आता आम्ही नाईट वाले घरी चाललोय, आता देवाले 8 वाजता येतील, त्यानंतर येणार। पाणी येतं 40 मिनिटं आणि लाईट रिपेअर करायला जातात 2 तास। साहेब तुम्हाला पण माहिती आहे दररोज आहे। लॉकडाऊन मध्ये डीपी बदलवली आपण, आम्ही कंप्लेंट तेव्हा पण मोर्चा घेऊन आलेलो, आमदार साहेब आलेले, डीपी बदलून दिली, तरी सुद्धा रोज प्रॉब्लेम आहे। आमच्या इकडे पाणी आली, लोकांच्या मोटर चालू झाल्या की रोज लाईट जाते आणि रोजच्या रोज आम्हाला पाणी भेटत नाही। आठवड्यातून 2च दिवस पाणी येतं आणि त्या वेळेत लाईट जाते। साहेब मला सांगा की आपल्यामध्ये रात्रीची उपलब्ध सुविधा आहे का नाही? एखाद्याची रात्री लाईट गेली आहे ना, रात्री काय एखाद्याची रात्री बोलतात फोन उचलत नाही। आणि दुसरा प्रश्न असा आहे की या भागाला लागून जो कृष्णानगर एक भाग आहे, अक्षरशः ते लोक वैतागलेले आहेत। ते म्हणतात आमची फुटलाईट लागत नाही, आमचा फ्रीज चालत नाही, आमच्या एवढं डिम पॉवर आहे। साहेब मेहरबानी करून ट्रान्सफॉर्मर बदली करावा, ज्या जुन्या लाईनी आहेत त्या तुम्ही बदली करून हे करावं। आणि पाणी येताना मात्र लाईट नका घालू। लोकांना महिना गैरसमज होतो की हे लोक पाणी पण देत नाही, लाईट पण आमची एसी उडते, डिम लाईटचा भरपूर प्रॉब्लेम आहे आणि वारंवार सांगून पण लक्ष दिलं जात नाही। ते 2 मिनिटं खाली आम्हाला नेहमी एकच उत्तर भेटतं का तिकडे आनंद नगर वरून गेली, आनंद नगर वरून, पण डिटेल कोणाला माहित नसतं काय। 5-6 महिने झाले एकच बिल येतं, एकच ठराई बिल येतं। आधी मेंटेनन्स म्हणून लाईटी घालवतात, पण 0 मेंटेनन्स दाखवून काही काम नसतात। 5-5 मिनिटाला लाईट आशिले पाडा गणपती मंदिर आहे ना, तिथे वायर तुटलेली आहे, तिथे अपघात होण्याची शक्यता आहे। लगेच पाठवा कोणाला, एकेकाने बोला, एकेकाने बोला। गणपती मंदिर आहे ना, गणपती मंदिर तो परिसर, तिथं वायरी आहेत ना, एवढ्या जवळ वायरी आहेत। कधीही वायर तुटून अपघात होण्याची शक्यता आहे। तसं जर काय झालं तर आम्ही त्याचा जिम्मेदार तुम्हाला धरू। बरोबर आहे, तुमच्याकडे मध्येच आहे, आमचं 2 ठिकाण उघडे आणि या वायरी तारेवर 1 मिनिट साहेब जरा ऐका ना, 1 मिनिट। मी काय बोलतो, एखाद्या माणसाला जर चुकून जास्त बिल आला, आता आमच्या गावामध्ये एका माणसाला 1500 रुपये बिल येतं, जास्तीत जास्त 1800 रुपये आले। त्याच्या घरामध्ये फ्रीज पण नाही, काहीच नाही, त्याला 7000 रुपये बिल आला महिन्याला। तो माणूस ते चक्रा मारून मारून आम्हीच्या ऑफिसला पण येऊन चक्रा मारून मारून कंटाळला। शेवटी तुमच्या माणसांनी काय त्याच्या काहीच बघितलं पण नाही। काय नावाचं कनेक्शन आहे?
महेंद्र कडू म्हणून. आता काय भरला त्यांनी तुमच्या लोकांकडे भरायला लावला. ऐका 2 मिनिटं. तो बघा चुकीच्या तुमच्या साहेबांनी केलाच नाही. तो 2 महिने चक्र महेंद्र कडू म्हणून 2 महिने चक्र मारून थकला पण इथे कोणी लक्ष दिलं नाही. तुम्ही ऐका 2 मिनिट. त्याचा बिल एवढा येतो तर त्यांनी कमीत कमी तिथे येऊन बघायला पाहिजे. 2 मिनिटं यांना बोलू द्या. आणि एका बिल्डिंगला ट्रान्सफॉर्मर पाहिजे. तुम्ही काय करता त्या बिल्डिंगची जागा ट्रान्सफॉर्मर नाही लावत. आमचे जे जुने ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यावर देता तुम्ही, त्याच्यावर द्यायला पाहिजे तुम्ही. कारण सोसायटी तसं सरांचं ज्युनियर माणूस जो लाईट बिल भरतो त्याचीच लाईट डीम होणार, त्याचा शटडाऊन होणार आणि बाकीच्या लोकांचा तो ट्रान्सफॉर्मर तुम्ही जिथे जागा दिली तिथे लावत नसल्यामुळे, तुमचे अधिकारी बरोबर काम करत नसल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य माणसाला, गरीब जनतेला त्रास होतो. आणि मेन काय माहितीये, सर्वात महत्वाचं काय माहितीये, आम्हाला सामान्य जनतेला विचारतात जागा द्या डीपी साठी. नवीन आले यांना तो विषय माहिती नाही. आता ऑनलाईन भरणं आता ते म्हणजे शासनाचं ते धोरणच आहे की ऑनलाईनला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग त्या निमित्ताने ऑनलाईन पेमेंट करावं. अशी 5,000च्या वरती असेल तर हे कंपल्शन असल्यामुळे ऑफलाईन बंद झालं. इथे बरं हा 5,000च्या वरती असेल तर ऑनलाईन आणि बरोबर आहे. तुम्ही इकडे ते 10,000 5,000 वरती पण सुरू करावं. चला आम्ही कळवतो आपल्या भावना सर्व त्यांना कळवतो. आता एखाद्या गाल्याचा मीटर बंद असेल तर बंद मीटरला 750 रुपये कसं कंपल्सरी एवढा 750 कसं काय ते पण सांगा ना जरा. बंद मीटरच्या बाबतीत असं आहे. थांबा एक मिनिट थांबा ना जरा. बोलतात सांगतात साहेब. मीटर ज्यावेळी बंद होतं ना त्याच्यामध्ये MERC ने जो आपल्या नियामक आयोगाने जो नियम घालून दिला तो असा आहे, मागच्या वर्षभराचं ॲव्हरेज कन्झम्पशन काढायचं. ज्यावेळेस मीटर चालू होतं त्यावेळेस ॲव्हरेज घ्यायचा आणि त्याच महिन्याचं मागच्या वर्षाचं बिल म्हणजे आता सप्टेंबर चालू आहे 1 वर्षाचं ॲव्हरेज बघायचं आणि सप्टेंबर 2023ला किती युनिटचं बिल दिलं आहे हे कम्पेअर करून त्याचं ॲव्हरेज बिलिंग करतो आपण. म्हणजे त्याचा अंदाजे आपण देत नाही. लोग मर जाते हैं ना तब तक भरने के पहले कंप्यूटर कैलकुलेट करता है. ठीक है ना, मैनुअल नहीं है. भरने के पहले सुविधा करके देते हो क्या उसको कि आपका बिल ज्यादा है अभी हम कम करके देते हैं. आप पहले बोलते हैं आप पहले बोलते हैं बिल भरो. तुम्ही लॉक बिल मारता त्यासाठी पण 7-8 चक्र मारायला लागतात लोकांना. स्वतः 1 वर्षी चक्कर मारते, 1 वर्षी मी स्वतः मारते. सर ऐका ना, एक्झाम्पल सांगतो. एखाद्याचं 7,000 बिल आहे तर तुम्ही जे बिल कमी करता, समजा त्याचं बिल 3,500 कमी झालं तर तुम्ही जे काही तुमच्या समस्या असेल त्यांच्यावर ते आपल्याला उत्तरं देतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल. कोणालाही न्याय हे होणार नाहीये. ते त्यांच्या याने जे करतात ते आपण त्यांना करून नाही द्यायचं. जे आपल्याला पाहिजे तेच करायला त्यांना लावायचे. भारतीय जनता पार्टीचं तुम्ही जे आमचे हे आहेत 2-3 मुद्दे त्यांच्यावर आम्हाला उत्तरं द्या. नाही झालं आता तर ताईंनी मी कसं आपल्या सर्वांच्या वतीने जे मुद्दे मांडलेले आहेत तिथे जनतेचे त्याचे आपण हे सगळ्याचा आढावा घेतला तसं या साहेबांनी वाचले. त्यात मुख्य जे मुद्दे आहेत ते एक तर फॉल्टी मीटरचे मुद्दे आहेत आणि जे आपल्या एरियातली जे जाळं आहे विद्युत वितरणाचे जाळं आहे ते कमकुवत आणि जुनं झालेलं आहे. हे 2 मुख्य प्रकारचे मुद्दे आहेत. तर याच्यासाठी आम्ही साधारणतः 1 वर्षापूर्वीच याचा साहेबांकडनं पण आम्हाला मागच्या वर्षी पण आम्ही साहेबांना भेटलो होतो. त्यांनी बोलवलं होतं आम्हाला. आम्ही म्हणजे आमचे अधीक्षक अभियंता कल्याणचे कार्यकारी अभियंता आम्ही स्वतः येसोनचं आमचे सेक्शन ऑफिसर आम्ही सर्वांनी आपल्या संपर्क कार्यालयात येऊन मीटिंग घेतली होती साहेबांनी. आणि त्या मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला निर्देश दिले होते की तुम्हाला जे काही नवीन करून पाहिजे असेल त्या सर्वांचे तुम्ही प्रस्ताव बनवा आणि त्याची एक कॉपी आमच्याकडे द्या. त्यानुसार आम्ही हे सगळं त्यांच्याकडे एक कॉपी दिली होती आणि आमच्या वरिष्ठांकडे ते पाठवलं होतं आणि त्यांच्याच प्रयत्नातून ते प्रस्ताव त्यांनी मान्य केलेले आहेत आणि त्याची एक योजना जी आहे ती मंजूर करून दिलेली आहे. आणि त्या योजनेचं काम आता हे पावसाळा होता त्यामुळे थोडं ते रखडलं होतं. आता पावसाळा संपलेला आहे तर आपण जेवढे तुमच्या एरियातले जुने तार आहेत किंवा जुने पोल आहेत किंवा सडलेले पोल आहेत हे सगळे रिप्लेसमेंटसाठी त्या योजनेमध्ये आपण तरतूद करून ठेवली आहे आणि ते प्रस्ताव मंजूर झालेत ऑलरेडी. तर आपण आता या पावसाळा संपल्यानंतर आता त्या कामाला लवकर सुरुवात होईल आणि येत्या साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे तुमच्या जेवढ्या जुन्या तार आणि पोल आहेत हे सगळे बदली करून मिळतील. दुसरा विषय राहिला मीटरचा. जे जुने मीटर आहेत आणि बंद आहेत
या मीटर संबंधी शासनाने आपल्याला स्मार्ट मीटर देण्यासाठी सांगितलं होतं, परंतु मधल्या काळात ते घरगुतीसाठी ते स्मार्ट मीटर वापरू नये असे ते आदेश आले होते, त्यामुळे ते थोडंसं मागे पडलं आहे. तर आता कंपनीतर्फे नवीन मीटर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ते आल्यानंतर आपल्याला जेवढे आपल्याकडे तर नोंद आहे, किती ग्राहकांचे मीटर फॉल्टी आहे त्याची नोंद आहे आपल्याकडे, ते सर्व टप्प्याटप्प्याने आपण ते सर्व मीटर बदलवणार आहोत आणि ते काम साधारणतः 1 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल. आशेले मानेरे गावाच्या या लाईटच्या समस्या होत्या आणि वारंवार नागरिक माझ्याकडे येत होते, त्या तक्रारी करत होते की आम्हाला लाईटचा पुरवठा पूर्णपणे होत नाही. आज आम्ही ते ऑफिसर यांना पत्र देऊन त्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या यासाठी आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे आणि तो नाही लवकर त्यांनी केला तर आम्ही गणपत गायकवाड यांची स्टाईल वापरून त्यांना समस्यांचा तोडगा काढायला समोर. सुलभाताई आगे बढ़ो.